तिची प्रसूती झाली आहे। शिरपूरच्या वाडी आरोग्य केंद्रातील हा बोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। आरोग्य केंद्रात आवाज देऊनही कोणी बाहेर आलं नाही, त्यामुळे महिलेवर उपचाराविनाच माघारी जाण्याची नामुष्की उडावली। त्यामुळे प्रसूती देखील रस्त्यावरच झाली। वरून आलो आम्ही, वाडीला आणली, डिलिव्हरी करायला दवाखाना नाही उघड होता। टपरीजवळ बाई डिलिव्हरी होऊन गेली अर्ध्या रस्त्यामध्ये। ते गावामध्ये पोचता म्हणजे टपरीजवळ होऊन गेली वाडीच्या। उघडला नाही सापला, 2 जण गेले आमची माणसं, पायाला नाही सापडला। मग आम्ही फिरून आली चहाजवळ, आम्ही होटलीवाल्याजवळ गेलो, चहावाल्याच्या त्यांच्याजवळ नंबर घेतला, तेव्हा आम्ही त्यांना बोलवलं, तेव्हा दवाखाना त्या माणसाने उघडला। कोण होतं माहिती दवाखान्यात? इथं दवाखान्यात कोणच नाही होतं। मागून बाई डिलिव्हरी होऊन गेली, तिथं सिस्टर आली अर्ध्या रस्त्यामध्ये। उघडा नाही होता ना। कोण होता दवाखाना? त्या ॲम्ब्युलन्सवाल्या भावाला फोन केला होता, तेव्हा तो आला होता इथे। मग डिलिव्हरी कुठे झाली बाई? इकडे बाहेरच म्हणजे रस्त्यावर? उघडला नाही होता, आम्ही तिथे बसलो होतो। कुठून आले तुम्ही? आम्ही मोकळच्या जंगलामध्ये वाळा आहे आमचा। सकाळी किती वाजता आले? 5-6 म्हणजे दवाखान्यात आल्यावर आवाज नाही दिला कोणाला? आवाज दिला होता इथं, काय उघडलं नाही। आणि त्याच्यानंतर फोन केला मी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याला, तेव्हा त्यांनी बोलावलं आम्ही। व्यवस्थित डिलिव्हरी झाली? हो। काय नाव?